हां तर नमस्कार, या संगीताताई आणि या आपल्याला आता वॉटर लिली कमळ यांचं टबमध्ये कसं लावायचं नुसतं ऐकीव माहिती आहे, पण हे आता प्रत्यक्ष करून दाखवणार आहे. ओके. नमस्कार. आपल्याला अलीकडे वॉटर लिली आणि कमळ हे लावायला खूप आवडतं आणि ते आता शक्य पण आहे, सहज शक्य आहे. तर त्याच्यासाठी नेमकं काय करायचं ते दाखवते. आणि पहिलीच अगदी महत्त्वाची गोष्ट असते वॉटर लिली आणि कमळ यासाठी, मग त्याच्यामध्ये कुठलाही प्रकार असतो त्याला ऊन भरपूर लागतं. ऊन जर तुमच्याकडे भरपूर असेल तर तुम्ही जवळजवळ 80% लढाई जिंकली, मग भरपूर फुलं येणार, सगळं होणार. आता दुसरा प्रश्न, नेमकं लावायचं कसं. तर आता हा छान मोठा टब आणला आहे नंतर राहिने, खूप मस्त आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वॉटर लिली लावली तर नक्कीच फुलं भरपूर आणि छान येणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की साधारण आपला बोट हे एवढं होईल इतकं शेणखत घ्यायचं आणि ते दाबून दाबून बसवायचं. आणि ते दाबून बसवलं की त्याच्यानंतर माती त्याच्यामध्ये घालायची आणि साधारणपणे ती अर्धा टब होईल एवढी माती हवी त्याला. म्हणजे साधारण इथपर्यंत येईल, ह्या इथपर्यंत, ह्या लेवलला, ह्या इथपर्यंत. थोडंसं कमी जास्ती चालतं, परंतु साधारणपणे आता हे जे एवढं जास्त दिसतंय ते असं छान दाबून घ्यायचं खूप. म्हणजे आपल्याला जेवढं दाबता येईल हे बघा की किती त्याला दाब देऊन छान दाबायचं. घट्ट होतंय ते. दादांचा हे बरोबर आहे अगदी. कारण का ह्याचं मागचं प्रिन्सिपल असं आहे की ह्याच्यामध्ये एअर बबल शक्यतोवर कमी असावे. एअर बबल असले की आपण ज्या वेळेला पाणी घालतो ना त्यावेळेला ते वरती यायला लागतं, कारण हे खत आहे ते हलकं असतं मातीपेक्षा. आणि मग ते जर आपण छान नाही दाबलं तर ते वर यायला लागतं. म्हणजे खत हे खाली असून त्याचं काम आहे खताचं, मग ते सक्सेसफुल नाही होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेणखत घातलं की आता ह्याला कुठलंही रासायनिक खत घालण्याची गरज नाही. मी स्वतःच रासायनिक खत घालण्याच्या अगदी विरुद्ध आहे की आपल्याला कुठल्या मॅरेथॉनला जायचं नाही की इतकी भयंकर फुलं पाहिजेत आणि काय. तर शेणखत आहे आणि ह्याच्यावरती मी माझ्या टेरेसवरती भरपूर लावलेले प्रकार आणि त्याची भरपूर फुलं पण येत आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवेल. तर आता बघितलं असेल की हे दाबून खूप दाबून, म्हणजे आपल्याला जेवढं दाबता येईल तेवढं आपण आता हे दाबलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण माती घालूया. ही माती नमिताताईंनी छानपैकी चाळून वगैरे ठेवलेली आहे आणि चांगली काळी माती आहे, सुंदर आहे माती अगदी. म्हणजे या मातीचा पोतच इतका छान दिसतोय की ही गच्च नाही आहे अजिबात, अशी छान आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 101% कमळ छान नक्की फुलणार. थोडंसं घाला. आता ही माती दिसते एवढी. आता ही परत आता आपण शेणखत कसं दाबलं होतं तसंच दाबायचं. हो, आता तुम्ही शेणखत जसं दाबायचं ना तसंच दाबायचं. आपण शेणखत जसं दाबलं होतं दाबून परत एकदा की एअर बबल शक्यतोवर त्याच्यामध्ये नको, म्हणून आपण ते दाबतो. त्यांना करू दे एकदा, म्हणजे किती दाबायची त्याचा अंदाज सगळ्याला. तुम्ही हात लावून पहा हवा तर तुम्ही जितकं ते छान दाबाल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते बरं का दाबायच्यासाठी, आपण त्याच्यात कमळ लावलं तर कमळ ते कधीतरी काय होतं सुटून वरच तरंगायला लागतं, असंही होतं. तर त्या दोन्हीही हेतू ह्याच्यामध्ये आहे की दाबायला पाहिजे. आता हे मला अंदाज होता त्याप्रमाणे साधारणपणे आपण अर्ध होईल एवढी माती घेतली, म्हणजे एक बोटाचं पेर होईल इतकं शेणखत. ती लेवल तुम्ही पाहिली असेल, भुसभुशीत होतं तर वर वाटली, मग ती आपण दाबून ती बरोबर एवढीच झाली. आता त्याच्यावर आपण माती घातली. आता पाणी कसं काय घालायचं, तर पाईपनी आता पाणी सोडायचं किंवा कुठलाही सोर्स असो तर ते अगदी हळूवार एका बाजूने हो, किंवा असंही चालतं की
पिशवी देणार का? ती पिशवी देणार का मला? पिशवी देणार का? पाणी हाताने घरून टाका ना, येऊ दे पाहिजे. हे मी वॉटर लिली आणलेली आहे, वॉटर लिलीचं रोप. तर ह्याच्यामध्ये नमिताताईंनी मला सांगितलं होतं त्याप्रमाणे एक पांढरं आहे आणि एक लाल रंगाचं आहे, मियामी रोज म्हणून आहे. तर हे मियामी रोज आहे आणि हे जे आहे हे पांढरं व्हाईट कॅपेन्सिस हे आहे. आणि हे आणखीन एक मी आणलेलं आहे तुमच्यासाठी, पर्पल कोलोरेटा म्हणून आहे. तर ते मला असं वाटतं हा टब खूप मोठा आहे, तर ह्याच्यामध्ये हवं तर एक लावूया आपण. पण आणि एकामध्ये आपण पॉट इन पॉट ह्या पद्धतीने पण लावता येतं. तर मग ही दोन जी आहे तर ती आपण अशी ह्याच्यामध्ये लावूया दोन, आणि ही एक ह्याच्यामध्ये किंवा तसं तुम्ही सांगाल तसं. कारण हे जे आहे ना हे खूप मोठं आहे, म्हणजे हेच बरंच समय तुम्ही बघू शकता. हे खरोखर दोन्ही मोठेच आहेत, काहीच हे बघा. पण हे तयार आहे, हे नुसतं ठेवून ह्याच्यात पाणी घालू शकतो. हे माझ्या घरून मी आणलंय आणि तुम्ही तेवढी त्याची कुंडी आहे ती. तर ह्या कुंडीमध्ये मी इतकं शेणखत घेतलं होतं, ते दाबून इतकं झालं बरोबर. आणि वरती परत अशी एवढी एवढी माती घेतली होती आणि त्याच्यामध्ये हा व्हाईट कॅपेन्सिसचा ट्यूबर मी लावला होता. साधारणपणे ह्याला 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी मी हे लावलेलं आहे, पण केवढी दणदणीत वाढ झालेली आहे पहा. आता ह्याला खरं म्हणजे सीड पॉड सुद्धा आलाय, तुमच्याकडे बिया सुद्धा तयार